एमपीएससी पेपर फुटीचे धागेदोरे आता थेट नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोहोचलेत। मुंबई पोलिसांनी कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे। हे पाटील दाम्पत्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होतं। सध्या ऋतुजा आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत। दरम्यान नंदुरबारमधून या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। पाहूयात। राज्यातील एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना जी ती मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। यासोबतच पुन्हा एकदा नंदुरबारचं नाव चर्चेत आलेलं आहे। मी सध्या नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्ध या शाळेमध्ये आहे। जिल्हा परिषदेची खरं तरी शाळा आहे आणि याच ठिकाणी ऋतुजा जिने ही पेपर दिलेला होता, जिच्यासाठी हा एमपीएससीचा पेपर जो तो फोडण्यात आलेला होता, तिचे वडील अमृत पाटील हे याच शाळेमध्ये मुख्याध्यापक होते, तर त्यांची आई देखील याच शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती। खरं तर हे दोघं दाम्पत्य जे ते याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते। यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला होता। मात्र एकीकडे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे हेच शिक्षक अनेक एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर मोठ्या प्रमाणात त्यांचा जीवाशी खेळले की काय हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। तर दुसरीकडे विद्यार्थी जे ते रात्रंदिवस एमपीएससीचा अभ्यास करत असतात, मात्र अशाच शिक्षकांकडनं जे ते मुलांच्या आयुष्याची खेळ केला आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित जातोय। तर आणखी हा पेपर कोणाकोणाला दिला गेला याचा संपूर्ण तपास जो आहे तो मुंबई पोलिसांकडनं केला जातोय। तर दुसरीकडे नंदुरबारचे कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। तर ऋतुजा पाटील हिचे वडील अमृत पाटील यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। तर ऋतुजाला जे ते नोटीस बजावण्यात आली आहे। सध्या ऋतुजा पाटील जी ती फरार झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक केलेली आहे। ऋतुजा पाटील हिचा